चला आला विकेंड. आता परत घरात आला एकच प्रश्न, आज कुठे जायचं. पण आहे ना, आमच्या घरचा ना प्रश्न थोडा वेगळाच होता की क्रॅब्स कुठे मिळणार. हो, साहेबांना ना आमच्या क्रॅब्स खायची इच्छा होती. मग आम्ही निघालो खडकवासल्याला. खरं सांगायचं तर प्लॅन ना फूडसाठी होता, पण दिवस आहे ना निसर्गाने जिंकला. रस्त्यातला पाऊस, गार वारा आणि हिरवागार निसर्ग, मूड एकदम ना सेट झाला. विरूला ना पाण्यात उतरायचं होतं, पण पाण्याची पातळी एवढी जास्त होती की आम्हाला दुरूनच सगळं बघावं लागलं. आणि पाणी जरा गढूळ होतं बरं का. विरूला आणि पाणी दिसलं म्हणजे बाकी सगळं संपलं. तो इकडून तिकडे धावण्याचं म्हणत होता, पण आम्हाला काही तिथे काही फिरता नाही आलं, पळता नाही आलं. थोडंसं फिरलो, भरपूर फोटो काढले आणि त्या शांत वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला. विरू काही आमचं ऐकत नव्हता, सारखं पाण्यात उतरायचंच म्हणत होतं. मग त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी एक खेळणी घेतली आणि मग लागला त्याच्या नादी. मग काय थोडे फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि निघालो हॉटेल प्रथमेशला. रस्त्यातच विरूला झोप आली. 1 तास त्याने चांगली डुकली घेतली आणि चांगला रिफ्रेश झाला. हॉटेल प्रथमेशला पोचल्यावर कळालं की वेटिंग खूप जास्त आहे. ऑलरेडी लोक 1 तासापासून वेट करत होते. तिथल्याच एका माणसाने ना आम्हाला टोकन दिलं आणि तेवढाच आमचा जरा वेळ वाचला. त्यानंतरही आम्हाला 1 तास वेटिंग होतं, म्हणजे टोटल 2 तास वेटिंग होतं. हॉटेल जगदंबानंतर ना इथेच मी एवढी गर्दी आणि एवढी वेटिंग पाहिली होती. शेवटी नंबर आला, जेवण केलं आणि जेवण केल्यावर कळालं की वेट वर्थ होतं. जेवण आटोपलो आणि घरी निघालो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.